नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला वेगळ्याच पद्धतीने झटपट होणारी भेंडीची भाजी कशी बनवायची ती सांगणार आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी या पद्धतीने भेंडीची भाजी बनवून द्या, नक्की ते आवडीने खातील. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण भेंड्या घेतल्या आहे. तुम्हाला जितपत भाजी बनवायची त्या अंदाजानुसार तुम्ही भेंड्या घेऊ शकता. त्या स्वच्छ धुवून घ्या, एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या. त्यानंतर त्यांना गोल आकारामध्ये या पद्धतीने कट करून घ्या. एका मोठ्या भांड्यामध्ये त्याला काढून घेऊया. एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण भरपूर सारा लसूण घेऊया. लसूण हा आवर्जून जास्त घाला. त्याच्यामध्ये आपण आता अद्रकचे तुकडे टाकून घेऊया. भरपूर सारी कोथिंबीर घालूया, जिरं घालूया व याचं वाटण करून घेऊया. जे बी वाटण तयार केले आता आपण ते सर्व वाटण आता या भेंडीमध्ये घालून घेऊया. त्याच्यामध्ये आता 1 चमचा इतकी लाल मिरची पावडर टाकूया, हळद पावडर टाकूया. तुमच्याकडे घरी जो बी गरम मसाला असेल तो 1 चमचा घालून घेऊया. पोह्याचे 2 ते 3 चमचे इतकं बेसन पीठ घालून घेऊया व त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या. कढई घेतली आहे, गरम होण्यासाठी ठेवली आहे. त्याच्यामध्ये तेल घालूया. तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया. त्याच्यामध्ये आता आपण मोहरी घालूया. मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालूया, हिंग पावडर घालूया. हिंग हा आवर्जून घाला. ज्या बी भेंड्या मसाला मिक्स करून घेतला आहे त्या सर्व भेंड्या टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि भेंडीला व्यवस्थित परतून घेऊया. भेंडी जितकी व्यवस्थित परतल्या जाते तितकी भेंडी खायला चविष्ट अशी लागते. अगदी 2 मिनटं झाकण ठेवून भेंडीला व्यवस्थित वाफून घ्यायचं आहे. जास्त वेळ झाकण ठेवू नका, नाहीतर तुमची भेंडी ही चिकट होऊ शकते. या पद्धतीने 2 मिनटं ठेवा, लगेच झाकण काढा. लो टू मीडियम गॅसवर भेंडीला व्यवस्थित परतून घ्या. परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण हे बघा, भाजलेल्या शेंगदाण्यांचा जाडसर असा कूट करून घेतला आहे. त्याला अगदी पोह्याचे 2 ते 3 चमचे टाकून घेऊया. तुमची भेंडी जितपत असेल त्या अंदाजानुसार तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालू शकता. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. पुन्हा एकदा व्यवस्थित कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा, आपली गरमागरम टिफिनसाठी भेंडीची भाजी तयार झाली आहे. जितकी व्यवस्थित परतल्या जाते तितकी ही भेंडीची भाजी खायला चविष्ट अशी लागते. अगदी 10 मिनटात तयार होणारी ही भेंडीची भाजी आहे. झटपट होणारी भाजी आहे. तिला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. वेगळ्याच पद्धतीने आज मी तुम्हाला भेंडीची भाजी दाखवली आहे. नक्की या पद्धतीने बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशी गरमागरम भेंडीची भाजी तर नक्की बनवून बघा. सर्व लहान मोठे आवडीने खातील. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.